बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। नाशिक गोदावरी पात्रात गाडी अडकल्याची बघायला मिळाली। नाशिकमधून बातमी आहे की एक गाडी गोदावरी पात्रात अडकली। सुदैवाने या गाडीत कोणी नव्हतं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण गाडी मात्र पूर्णपणे पाण्यात गेलेली आपण बघतो आहोत। गोदावरीच्या आजूबाजूला म्हणजे उजव्या डाव्या बाजूला गाड्या पार्किंगसाठी ठेवलेल्या असतात, त्यातलीच ही गाडी असावी। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना आपण विचारूया। लक्ष्मण, नेमकं काय घडलं? एवढी कशी काय ही गाडी पाण्यात अडकली? सुवर्णा, नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आणि गोदा काठावरती पार्किंग अर्थात या ठिकाणी वाहनतळ देखील आहे। अनेक पर्यटक आपली वाहनं या ठिकाणी पार्किंग करतात, कारण या ठिकाणी अधिकृत महानगरपालिकेचं वाहनतळ आहे आणि त्या वाहनतळावरती वाहनं पार्किंग केल्यानंतर रामकुंड परिसरामध्ये हे पर्यटक दर्शनासाठी जात असतात। काळाराम मंदिरात, सीतागुंफ परिसरामध्ये दर्शनासाठी जात असतात। मात्र ज्या वेळेला अचानकपणे गोदावरी नदीला पूर येतो त्यावेळेला अशा पद्धतीनं गाड्या अडकत असतात। यापूर्वी देखील अशा पद्धतीने अनेक गाड्या ज्या आहेत त्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या आहे। आपण जर ही गाडी दृश्यांमध्ये बघितली तर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पडली ही सगळी दृश्य आहे आणि त्या परिसरामध्ये ही गाडी अडकल्यानंतर या गाडीला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न या स्थानिक तरुणांकडून केले जात आहे। या परिसरामधल्या एका पर्यटकाची ही गाडी आहे आणि ही गाडी अचानकपणे या पुराच्या पाण्यामध्ये अडकली। सुवर्ण, जर आपण बघितलं तर हा जो गोदावरी नदीला आलेला पूर जो आहे तो काही गंगापूर धरणातून सोडलेला पाण्यामुळे किंवा विसर्गामुळे नाही आहे, तर नाशिक शहरामध्ये जो मुसळधार पाऊस पडतोय, जो पडलेला शहरातला पाऊस आहे, त्या शहरात पडलेल्या पावसाचं पाणी गोदावरी नदीला येऊन ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला प्रशासनाला देखील अंदाज येत नसतो की किती पाणी हे गोदावरी नदीच्या पात्रामध्ये अचानकपणे येणार आहे। त्यामुळे या पाण्याचा अंदाज आलेला नव्हता, या पुराच्या पाण्याचा। त्यामुळे प्रशासनाकडनं या परिसरातल्या नागरिकांना ज्या सूचना दिल्या जातात त्या सूचना देखील दिल्या गेलेल्या नव्हत्या। नाहीतर ज्यावेळेला गंगापूर धरणातून ज्यावेळेला पाणी सोडलं जातं त्यावेळेला नागरिकांना आपली वाहनं या पुराच्या पाण्यातून अर्थात नदीपात्रातून काढून घ्यावी, दुकानं काढून घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना ज्या आहे त्या दिल्या जातात। मात्र या सगळ्या घटनेमध्ये घडलं असं की नागरिकांना सूचना देण्यासाठी प्रशासनाला देखील वेळ मिळालेला नव्हता, कारण हे जे पुराचं पाणी आपल्याला नदीपात्रामध्ये दिसतंय तर हे शहरात पडणाऱ्या पावसाचं पाणी आहे। काल दुपारपासून नाशिक शहरात पाऊस पडतोय, मात्र काल मध्यरात्री 12-1 वाजेनंतर अचानकपणे नाशिक शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर शहरात पडणारं पाणी जे आहे वेगवेगळ्या भागामध्ये पडणारं जे पाणी आहे ते अचानकपणे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये त्यांनी वाढ केली आणि त्यामुळे या पात्रामध्ये लावलेल्या ज्या गाड्या आहे त्याचा अंदाज नागरिकांना आला नाही। त्यामुळे ही वाहनं जी आहे ती अडकली। आपण जर दृश्य बघितली तर या परिसरामध्ये दररोज पोहणारी मुलं, या बाजूबाजूला असलेली ही तालमीतली जी मुलं आहे ती या गाडीला आता दोरखंड लावून पॅक करण्याचा प्रयत्न करताय। ही गाडी पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणार नाही यासाठी तिला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर हे स्थानिक तरुण आहे, प्रचंड मेहनत त्या तरुणांकडनं केली जाते। गाडीच्या खालच्या बाजूला ज्या ठिकाणी टायरचा भाग आहे त्या ठिकाणी पूर्णतः पाण्यामध्ये बुडून हे तरुण त्या टायरला दोरीच्या साहाय्याने बांधण्याचा प्रयत्न करताय, ती गाडी रोखण्याचा प्रयत्न करताय। जर या गाडीला या दोऱ्या जर बांधल्या गेल्या नाही तर ही गाडी पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊ शकते आणि वाहून जाऊन ही गाडी तब्बल 4 ते 5 किलोमीटर जाऊन पुढच्या एका पुलाला जाऊन अडकेल अशा प्रकारची भीती आहे आणि त्यामुळे या गाडीचं पूर्णतः नुकसान होऊ शकतं आणि म्हणून या तरुणांकडनं, स्थानिक तरुणांकडनं ही गाडी जी आहे ती वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहे। या गाडीला सर्वत्र दोऱ्या लावल्या जातात आणि दोऱ्या लावून ही गाडी जी आहे ती पुराच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न घटनास्थळावरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास 5 ते 6 तरुण जे आहे स्थानिक तरुण ते या ठिकाणी ही गाडी जी आहे ती बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही गाडी नाशिकच्या या परिसरामध्ये अडकण्यात आलेली आहे आणि ही गाडी स्थानिक या परिसरामध्ये असलेल्या नाशिकमधल्याच एका पर्यटकाची गाडी असल्याचं समजतंय। ज्या पर्यटकाची ही गाडी आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही गाडी नेमकी त्यांनी कधी इथे लावलेली होती आणि नेमकं काय त्यांच्याबरोबर घडलं हे देखील आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही गाडी ज्यावेळेला अडकली त्यावेळेस ही गाडी कोणाची आहे आणि तुम्हाला कसं कळलं? नाही, आम्ही इथे उभं होतो तर पाण्याचा हळूहळू फ्लो वाढत गेला, तर बऱ्याच लोकांच्या ज्या गाड्या होत्या ते त्यांना काढता आल्या, पण ही एकच गाडी फक्त इथं राहिल्या गेली। तुम्ही ज्यावेळेला ही गाडी अडकली त्यावेळेला किती पाणी होतं आणि कसं हे सगळं? पाण्याचं प्रमाण हळूहळू वाढत गेलं, पण ते वाढल्यामुळे काय झालं की लोकांना जेवढ्यांना काढता आले तेवढे निघून गेले, फक्त एकच गाडी राहिली आणि त्याच्यामुळे सगळा गोंधळ उडून गेला। आता
या ठिकाणी मदत कार्य चालू आहे. आपण काही नागरिक आहे आणि चांगले लोक इथे कोण मदत करतं हे कसं हे स्थानिक मुलं आहे सर्व आपले स्थानिक मुलं दरवर्षी जेव्हा पाऊस येतो अशा प्रकारे मदतीला आपले जे स्थानिक चॅम्पियन आहे त्या असे पुढे धावून येतात आणि काही जीव पण वाचवतात. एक प्रकारे प्रशासनाने हे पण अचानक आलं काही कोणालाच काही सावरायला आमचे पण 2 व्हीलर होते आम्ही पण डायरेक्ट पळालेलो आहे. म्हणजे काहीतरी खबरदारी घेतली पाहिजे का एवढी मोठी याच्यात जीवितहानी वगैरे काही झाली तर कोण जबाबदार राहील. असं काही सायरन विरन काही लावलं पाहिजे इथं. नाशिककरांनी खूप मदत केलेली आहे. बऱ्यापैकी लोकांना म्हणजे ज्यांना निघता आलं त्यांनी निघाले. फक्त एकच गाडी राहिली त्याच्यामुळे गडबड झालेली आहे. पण लोकांचं सहकार्य खूप असतं इथे आणि इथले तालमीतले लोक वगैरे सर्व जे असतात ते अशा सिच्युएशनला सगळेजण उभे राहतात. तुम्ही आत्तासुद्धा नाशिककर बघा सगळे तालमीतले सगळे मुलं वगैरे सगळे असतील इथे तुम्हाला. आपण बघतोय नाशिकच्या गोदा घाटावरची ही सगळी दृश्य आपण बघतोय. पुन्हा एकदा ही गाडी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीनं ही गाडी नाशिकमध्ये आलेल्या गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली आहे आणि पुराच्या पाण्यात ही गाडी अडकल्यामुळे आता ही गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहे ते केले जात आहे. नाशिकच्या शाहू महाराज यांच्या तालमीतले हे सगळे तरुण आहे त्यांच्याकडनं ही गाडी जी आहे ती वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहे. गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहे ते प्रशासनाकडनं केले जात आहे आणि त्यासाठी